अजितदादा आणि आपण पुन्हा एक कुटुंब होऊयात असं पुण्यातील विनायक गायकवाड यांची इच्छा आहे। हे गायकवाड कोण आहेत तर ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष आहेत। कसं आहे ना, मध्यंतरी शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात सूचक वक्तव्य केलं होतं। त्यावेळी पवार नेमकं काय म्हणाले होते बघूया। ते म्हणजे पवारांनी बोलताना सुप्रिया सुळेंनी निर्णय घ्यावा असं म्हटलं। मी या प्रक्रियेत नाही याचा अर्थ पवारांनी निवृत्तीकडे वाटचाल सुरू केली आहे का आणि सगळी सूत्र जी आहेत ती सुळेंकडे दिली आहे का, हा सुद्धा मुद्दा आहे। पवार, सुळे आणि अजित पवारांचं नाव घेत चेंडू त्यांच्या कोर्टात टाकतायत, पण कुटुंबात एकत्र असलेले हे भाऊ बहीण राजकारणामध्ये आता सहजपणे एकत्र येतील का अशी सुद्धा शंका आहे। पवारांचं हेच वक्तव्य आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी बरंच गांभीर्याने घेतलेलं दिसतंय। त्यामुळेच पुणे शहरातल्या डेक्कन परिसरात सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा बॅनर लागलाय। या बॅनरवर म्हटलंय, सुप्रियाताई साहेबांची इच्छा पूर्ण करा। साहेबांनी संपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार तुमच्यावरती सोडलेत। लवकरात लवकर निर्णय घेऊन अजितदादा आणि आपण पुन्हा एक कुटुंब होऊयात। आपण सगळेजण एकत्र येण्याची संपूर्ण महाराष्ट्र खूप आतुरतेने वाट पाहतोय। अशा आशयाचा हा बॅनर लावण्यात आलाय आणि त्यावर सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे फोटो लावण्यात आले। त्यामुळे आता खरंच पवारांच्या म्हणण्यानुसार अजित पवार आणि सुप्रिया सुळेंच्या हातात हा निर्णय असेल तर ते काय निर्णय घेतील हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान पुण्यातील डेक्कन परिसरात लावलेला हा बॅनर काही वेळातच काढून टाकण्यात आलाय। तरी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का? अजितदादा, सुप्रिया सुळे काय निर्णय घेतील याविषयीची आपली मतं कमेंट करून जरूर सांगा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।